बीड आणि परभणीतल्या घटनांवर सरकारनं उत्तर द्यावं, नाना पटोलेंची मागणी. पटोलेंनी विधानसभेमध्ये उपस्थित केला मुद्दा. बीड आणि परभणीवर चर्चा करायला सरकार तयार. अध्यक्षांनी उद्या वेळ दिला तर उद्याही चर्चा करू. नाना पटोलेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. बीड सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत. आरोपींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंबादास दानवेंचा आरोप. तसंच आरोपींनी पोलीस स्टेशन समोर बाप तो बाप रहेगा पोस्टर लावल्याचाही दानवेंचा दावा. बीड हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आरोपीचा पक्ष, जात, भाषा कोणाशी संबंध हे पाहणार नाही. दोषींवर कठोर कारवाईचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. कुर्ल्यातील बेस्ट अपघाताचा मुद्दा विधानसभेतील चर्चेत. विरोधकांकडून आयुर्मान संपलेल्या बेस्टच्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित. तर 1300 नवीन बस खरेदीची ऑर्डर दिल्याची फडणवीसांची माहिती. ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा. नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये विरोधकांची घोषणाबाजी. हातात ईव्हीएमच्या प्रतिकृती घेत विरोधकांचं आंदोलन. राज्यातील 146 पैकी 105 नगरपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर. त्याबाबतचं विधेयक विधानसभेत सादर. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून आणखी मदत. योजनेसाठी 1400 कोटींची अतिरिक्त तरतूद. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 290 कोटींची तरतूद. मंत्री उदय सामंतांनी मांडली विधानसभेमध्ये पुरवणी मागणी. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी सरकार पैसा देणार. राज्य सरकार 36 कोटी रुपयांचा निधी देणार. विधानसभेमध्ये मांडलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद. सिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांची संख्या 9 वरून 15 होणार. विश्वस्तांचा कालावधी 3 वरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत मांडलं विधेयक. गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना आता 1 लाखाचा दंड आकारला जाणार. तसंच शिक्षेचीही तरतूद. त्यासाठीचं प्राचीन स्मारक आणि अवशेषासंदर्भातलं विधेयक विधानसभेत मंजूर. खातेवाटपासाठी आज संध्याकाळी बैठकीची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. आज खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा. मुनगंटीवारांची विधिमंडळाच्या कामकाजात अनुपस्थिती. मंत्रिपद देणार नाही असं कधीच सांगितलं नाही, तरीही मंत्रिपद नाकारल्याचं कारण काय याचा विचार करतोय. मुनगंटीवारांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं. भुजबळांनी उघडपणे बोलून दाखवली नाराजी. मंत्रिपदं आली आणि गेली, भुजबळ संपले नाहीत. भुजबळांची नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया. तर अजित पवारांशी चर्चा केली नाही आणि करायची गरजही वाटली नाही, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले. अंबादास दानवेंची भुजबळांबाबत प्रतिक्रिया. ओबीसी नेते असल्यामुळेच भुजबळांना बाहेर काढण्यात आलं. जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप. छगन भुजबळांची नाराजी अजित पवार दूर करतील. ओबीसी नेते आहेत म्हणून डावललं जाण्याचा प्रश्न नाही. भुजबळ ज्येष्ठ नेते, वेगळी भूमिका घेणार नाहीत, धनंजय मुंडेंना विश्वास. भुजबळांचं महायुतीमध्ये मोठं स्थान. अजित पवार भुजबळांचा योग्य विचार करतील. भुजबळांच्या नाराजी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आदिवासी विकास मंत्री झाल्यास आदिवासी आणि इतरांसाठी चांगलं काम करेन, नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. तर भुजबळांची भेट घेणार असल्याचंही वक्तव्य. ओबीसींचा आवाज बनलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावललं जातंय? छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी भुजबळांनी नेहमी भूमिका मांडली. त्यासाठी त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं. त्यामुळे जर भुजबळांवर अन्याय होत असेल तर हे दुर्दैवी आहे, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. मंत्रिमंडळातली एक जागा जयंत पाटलांसाठी राखीव. अमोल मिटकरींचं वक्तव्य. लोकसभेमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे जयंत पाटील आले नाहीत, मात्र आता ते योग्य वेळी निर्णय घेऊन लवकरच येतील, मिटकरींची प्रतिक्रिया.
वाढतं वय लक्षात घेता आगामी काळामध्ये कोणीतरी बाजूला व्हा असं सांगण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेलं चांगलं. मंत्रिपदाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. 2.5 वर्षात अनेक कामं केल्यामुळे मंत्रिपदाची अपेक्षा होती. अनिल पाटलांनी बोलून दाखवली अपेक्षा, तर मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राजीनामा दिलेला नाही. अनिल पाटलांकडून स्पष्टीकरण. नाराज असण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय योग्यच. नरेंद्र भोंडेकर आणि सुनील प्रभूंचं स्पष्टीकरण. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार रवी राणा नाराज. नागपुरातील हिवाळी अधिवेशन सोडून रवी राणा अमरावतीला परतले. राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरबाजी. आमदार रवी राणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्तेही नाराज. कार्यकर्ते झाले भावूक. मंत्रिपद न मिळालेले नाराज तानाजी सावंत पुण्यात. तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत तानाजी सावंत माघारी परतले. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती. ही 2.5 वर्ष झाल्यानंतर मंत्रिपदाची मागणी करणार. आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. तर केसरकर, सत्तार, तानाजी सावंतांनी नाराज होण्याचं कारण नाही. त्यांनी मंत्रिपद भोगली आहेत. गायकवाडांचं वक्तव्य. अल्पसंख्याक समुदायाचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळामध्ये हसन मुश्रीफ असल्यामुळे मी नाराज नाही. अब्दुल सत्तारांकडून स्पष्टीकरण. पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यावर एकनाथ शिंदेंची तीव्र नाराजी. श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांना भविष्यामध्ये शिवसेनेची मंत्रिपदं दिली जाणार. नाराज आमदारांबाबत शिंदेंचं सुतोवाच. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाला विधिमंडळामध्ये 2 स्वतंत्र कार्यालयं. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र कार्यालयं देण्यात आली. विरोधी पक्षनेत्याची निवड याच अधिवेशनात होईल. भास्कर जाधवांची माहिती. विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या सेनेलाच मिळालं पाहिजे. भास्कर जाधव यांचं वक्तव्य. तानाजी सावंत, धर्मराव बाबा आत्राम यांच्या संगनमतानं औषध घोटाळा. या दोघांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग नाही ही आनंदाची गोष्ट. सुषमा अंधार यांचं वक्तव्य. संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं तरी नेहमीच विरोध राहील. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भूमिका. संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली? चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सवाल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील पक्ष कार्यालयाला भेट देत महिला कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये राज ठाकरेंची हजेरी. रश्मी ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं स्वागत. मात्र उद्धव आणि राज ठाकरेंची भेट थोडक्यात हुकली. जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलकांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे समर्थक आक्रमक. राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळांना संधी न मिळाल्यामुळे नाशिकमधील येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शनं. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर येवल्यातील 500 पदाधिकारी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक. छत्रपती संभाजीनगर नाशिक राज्य मार्गावर विंचूरमध्ये रास्ता रोको आंदोलन. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे ओबीसींचं नागपूर पुणे महामार्गावर रास्ता रोको. सिंदखेड राजा इथं मोर्चा काढून अजित पवारांचा केला निषेध. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज. कार्यकर्त्यांकडून भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय. सोमनाथ सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर. त्यांच्यासाठी आम्ही न्यायाची लढाई लढणार. प्रकाश आंबेडकरांची एक्सपोस्ट. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ दहिसरमध्ये आठवले गट आक्रमक. मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी दुकानं केली बंद. परभणी घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. परभणीच्या घटनेचे चेंबूरमध्ये पडसाद. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चेंबूर नाका परिसरामध्ये रास्ता रोको. जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालना संभाजीनगर रोडवरील चंदन जिरा इथं आंदोलन.
परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर बंदची हाक, बस सेवा, शाळा, महाविद्यालयही करण्यात आली बंद। आंबेडकर अनुयायी संघटनेची प्रशासनाला निषेधाचं दिलं निमंत्रण। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी नांदेड बंदची हाक, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सुरक्षेच्या कारणास्तव परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस बंद। आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांकडून दहिसर बंद केल्यानंतर बोरिवली बंद करण्याचा प्रयत्न, यावेळी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। परभणी प्रकरणाचे सोलापूरमध्ये पडसाद, कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची केली मागणी। धुळ्यात परभणीतील आंदोलक तरुण सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन, आंदोलनामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिगोळ आंबा येथे रस्ता रोको आंदोलन, आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। भाजप नेते संजय कुटेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध। आमदार संजय कुटेंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत, संजय कुटेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे आक्रमक हजारो कार्यकर्त्यांचा नागपूरकडे जाण्याचा निर्णय स्थगित। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अजित पवारांसाठी बॅनरबाजी, नागपूरच्या जीपीओ चौकामध्ये झळकले अजित पर्व आशयाचे बॅनर। भाजपच्या आमदारांना राहुल गांधींनी घडवलं, विधानभवनाच्या दारावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी, अनेक नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनरही विधानभवन परिसरामध्ये झळकले। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील पाटी बदलली, रामगिरी बंगल्याबाहेरील पाटीवर आता फडणवीसांचं नाव। एमआरसीकडून मेट्रो 3 मार्गिकेमध्ये लावण्यात आलेल्या 2000हून अधिक झाडांचं टॅगिंग पूर्ण, झाडांवरील QR कोड स्कॅन केल्यास झाडांची उंची, आकार, प्रजाती आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध होणार। हिंगोलीचं तापमान 11 अंश सेल्सिअसवर, जागोजागी शेकोट्या पेटल्या, हिंगोलीमध्ये हाडं गोठवणारी थंडी। परभणीमध्ये आज तापमान 5 अंशांच्या खाली, जिल्ह्यामध्ये हाडं गोठवणारी थंडी, वातावरणामध्ये कमालीचा गारवा। लातूरमध्ये थंडीचा पारा वाढला, औसा तालुक्यातील बोरगाव, नकोळेश्वर सारख्या भागामध्ये दवबिंदू गारठल्यामुळे सर्वत्र बर्फाची पांढरी चादर। धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती। नाशिकच्या नांदगावमध्ये वातावरणातील गारवा वाढला, नागरिकांकडून शेकोटीचा आधार, मात्र गहू हरभरा पिकांना थंडीचा फायदा होणार। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे फळबागांना फटका, शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठी धडपड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।